Hello students, today we are going to see two topics. First is factors affecting the angle of contact. Factors affecting the angle of contact म्हणजे angle of contact कमी जास्त करणारे घटक कोणते. आणि दुसरा पार्ट बघणार आहेत आपण 2.4.4 इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन temperature effect of impurity and temperature on surface tension. आता हे दोन टॉपिक इम्प्युरिटीचे इफेक्ट काय होतात सरफेस टेन्शन वर, दुसरं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. तर असे आपल्याला दोन टॉपिक बघायचे. हा मेन टॉपिक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि हे 2 मार्क्सला इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन, नंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर हे 2 मार्क्स इथून इथपर्यंत, नंतर हे 2 मार्क्स. तर असं याचं वेटेज आहे. तर बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर परिणाम करणारे घटक कोणते, की कोणामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होऊ शकतो. तर बघा, द नेचर ऑफ लिक्विड अँड द सॉलिड विच इज इन कॉन्टॅक्ट. लिक्विड आणि सॉलिड की जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचं नेचर बदललं. आता आपण पहिल्याने पाणी आणि ग्लास घेतलं, वॉटर अँड ग्लास घेतलं, क्लीन ग्लास, त्यांचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर केला आणि तुम्ही या दोघांपैकी कोणतं पण एक चेंज करा, नेचर चेंज करा, म्हणजे लिक्विड चेंज करा, आयदर सॉलिड चेंज करा. जर तुम्ही पाण्याच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ वॉटर इफ यू आर टेकिंग केरोसिन with a clean glass, then the angle of contact changes, it means. Or if you either changing glass with water, if water is taken with another solid other than glass, then also angle of contact changes. Means angle of contact depends on the nature of the liquid and solid in contact. The nature of the liquid and solid इन कॉन्टॅक्ट च्या नेचरवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती येणे हे डिपेंड असतं. समजलं. मग नेचर म्हणजे ते लिक्विड बदलणे. दुसरं, इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड कॅन चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता प्युअर वॉटर घेतलं, पावसाचं पाणी, डिस्टिल्ड वॉटर, त्याच्यामध्ये सॉल्ट नाही घेत आणि क्लीन ग्लास सोबत तुम्ही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर केला. जर त्या प्युअर वॉटरमध्ये जर दुसऱ्या अजून काही इम्प्युरिटीज टाकल्या, इंक म्हणा, ऑइल म्हणा, अजून कोणती तरी माती म्हणा, अजून भरपूर इम्प्युरिटीज आहेत, यू कॅन ॲड. एका वेळेला एकच ॲड करायची, तरी सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सडन चेंज होतो. इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड कॅन चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इम्प्युरिटीजमुळे चेंज होतो. दुसरी गोष्ट, इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ ए लिक्विड डिक्रीजेस इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर लिक्विडचं टेम्परेचर चेंज केलं, आपण इन्क्रीज केलं, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, डिक्रीज होतो, कमी होतो. आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. पावसाचं पाणी घेतलं, क्लीन ग्लास आणि प्युअर वॉटर. पावसाचं पाणी मीन्स प्युअर वॉटर विदाउट सॉल्ट, डिस्टिल्ड वॉटर. ओके. तर प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास यांच्यासोबत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्ही मेजर केला. त्या पाण्याचं टेम्परेचर मेजर करण्या अगोदर, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर करण्या अगोदर चेक केलं आणि नंतर थोडं पाणी गरम करायचं आणि मग ते पाणी घ्यायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोजण्यासाठी, मेजर करण्यासाठी. तर तुम्हाला असं दिसेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कमी झालेला असेल. काय घडलं, कशामुळे झाला, तर थंड पाणी जेव्हा असतं, कमी टेम्परेचर असेल, तर त्याचे ड्रॉप्स हे जास्त स्फेरिकल असतील. जितके जास्त स्फेरिकल असतील, आता हा ड्रॉप स्फेरिकल आहे आणि हा ड्रॉप जास्त स्फेरिकल आहे. मग तुम्ही जेव्हा सॉलिडवर त्याला टाकणार, तर ही जी टेंजंट आहे आणि ही टेंजंट आहे, आता ह्या टेंजंटचा हा अँगल आणि हा अँगल
मध्ये काय फरक आहे? हे थंड पाण्याचा थेंब आहे, तो जास्तीत जास्त गोलाकार असतो, स्फेरिकल असतो, आणि थोडं गरम केल्यावर त्याचा स्फेरिकलनेस कमी होणार, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कमी होतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी झाला म्हणजेच सरफेस टेन्शन पण कमी होतं. बघा, increase in the temperature of a liquid can decrease the surface tension, can decrease the angle of contact also. We are taking only the effects on angle of contact, not on surface tension. Surface tension वर नंतर बघणार आहेत, पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर कमी झाला तर सरफेस टेन्शन पण कमी होतं. कारण पुढे बघणार आहेत एक डेरिवेशन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि सरफेस टेन्शनचं काय रिलेशन आहे. तर मग एवढं समजलं, इन्क्रीज इन टेम्परेचर कॅन ऑफ ए लिक्विड कॅन कॉज द डिक्रीज इन इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फॉर अ गिव्हन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट. एखाद्या सॉलिड लिक्विडला वॉटर, क्लीन ग्लास यांचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फिक्स आहे, पण त्याचं टेम्परेचर, त्याच लिक्विडचं टेम्परेचर जर इन्क्रीज केलं आणि परत त्याच क्लीन ग्लास सोबत, त्याच्या सॉलिड सोबत, त्याच वॉटरचं फक्त टेम्परेचर इन्क्रीज केलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय होतो? कमी होतो, डिक्रीज होतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी झाला म्हणजे ऑब्व्हियसली सरफेस टेन्शन पण कमी होतं. बघा, 3 गोष्टी पाहिल्या आपण. वी हॅव सीन 3 फॅक्ट्स which affects the angle of contact. First, the nature of liquid and solid which are in contact. Liquid and solid which are in contact. Nature वर डिपेंड करतो angle of contact. दुसरं, impurities. जर impurities नसतील, प्युअर असेल ते लिक्विड, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असेल त्या सॉलिड सोबत तुम्ही जे पण पेअर घेणार आणि त्याच लिक्विडमध्ये थोड्या इम्प्युरिटी टाकल्या तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. तर त्याच्यावर पण डिपेंड करतं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन इम्प्युरिटीज. अँड थर्ड, इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द लिक्विड then also angle of contact decreases, because angle of contact is fixed for a given solid liquid pair. If you change the temperature 1, 2 degree, 5 degree, 10 degree of the same liquid, and after that if you measure the angle of contact, then it goes on decreasing. If angle of contact goes on decreasing, then surface tension obviously also goes on decreasing. So this is what is about the 3 factors which affects the value of the angle of contact theta. Now we are proceeding towards another topic, 2.4.4, effect of impurities and temperature on the surface tension. Surface tension वर impurityचा आणि टेम्परेचरचा काय परिणाम होतो. आता पहिल्याने आपण बघणार इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. आता याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, 1, 2, 3. आता इम्प्युरिटीज 3 टाईपच्या आहेत म्हणून 3 पार्ट्स आहेत. इम्प्युरिटीज किती टाईपच्या आहेत? सोल्युबल इम्प्युरिटी आहेत, पार्टली और स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत आणि इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत. आता या तिघांचा अर्थ, सोल्युबल म्हणजे, नंतर स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजे आणि इनसोल्युबल इम्प्युरिटी म्हणजे काय हे समजणे गरजेचे आहे. व्हेरी सिंपल. इन केमिस्ट्री यू हॅव ऑलरेडी स्टडीड, आय थिंक. सोल्युबल म्हणजे पूर्णतः विरघळणे. फॉर एक्झाम्पल, सॉल्ट, शुगर पाण्यामध्ये टाकली तर त्याची ट्रान्सपरन्सी जशीच्या तशीच राहते. आपल्याला वाटत पण नाही त्या वॉटरमध्ये तुम्ही सॉल्ट टाकलं आहे किंवा नाही, किंवा शुगर टाकले आहे किंवा नाही. याला म्हणतात सोल्युबल इम्प्युरिटी. ज्या टाकल्यानंतर समजत नाही, दिसत नाही त्या टाकल्या आहेत किंवा नाही, दॅट इज कॉल्ड सोल्युबल इम्प्युरिटीज. तर बघा, व्हेन सोल्युबल सबस्टन्सेस सच एज कॉमन सॉल्ट. कॉमन सॉल्ट म्हणजे नेहमीचं वापरायचं मीठ, कॉमन सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. सरफेस टेन्शन वाढते म्हणजेच ते पाणी जड होते. जड होतं म्हणजे सरफेस टेन्शन वाढतं. हा लक्षात ठेवा. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. सोल्युबल इम्प्युरिटीज टाकल्या. आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे वॉटरमध्ये, पण ते कोणत्याही लिक्विडमध्ये त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड होणाऱ्या इम्प्युरिटीज ऍड केल्या तर सरफेस टेन्शन हे त्या लिक्विडचं वाढतं, असं याच्या मिनिंग आहे. समजले?
ओके, दूसरा इफेक्ट ऑफ पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज. पार्टली और याला दूसरा शब्द आहे स्पॅरिंगली. बुकमध्ये स्पॅरिंगली हा शब्द नाहीये, पण याचा अर्थ केमिस्ट्रीमध्ये स्पॅरिंगली वापरतात. स्पॅरिंगली म्हणजे पार्टली सोल्युबल. आता पार्टली सोल्युबल म्हणजे अर्धवट डिझॉल्व्ड होतात आणि अर्धवट जशाच्या तशा राहतात इम्प्युरिटीज एखाद्या लिक्विडमध्ये टाकल्यावर. जर त्या अर्धवटच डिझॉल्व्ड होत असतील तर अशा इम्प्युरिटीजला पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज किंवा स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज असे म्हणतात. आता समजलं मग? तर काय परिणाम होईल बघूया. व्हेन अ स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स सच एज फेनॉल. आता स्पॅरिंगली म्हणजे अर्धवट. फेनॉल, डिटर्जंट. डिटर्जंट म्हणजे कोणतं पण कपडा धुण्याचा साबण असो, अंघोळीचा साबण असो, तर त्याला डिटर्जंट आपण म्हणूया. व्हेन अ स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्सेस सच एज फेनॉल और डिटर्जंट is mixed with water, the surface tension of water decreases. आता बघा इथे इम्प्युरिटीज टाकल्या तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होते. बारकाईने लक्ष द्या. डिटर्जंट टाकलं तर सरफेस टेन्शन कमी होतं. सरफेस टेन्शन कमी होणे म्हणजे काय? जेव्हा एखादं लिक्विड प्युअर असतं त्याच्यामध्ये त्याच लिक्विडचे सर्व मॉलिक्युल्स असतात आणि त्यांचा कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. एकाच पदार्थाचे वेगवेगळे मॉलिक्युल्स मधील जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, कोहेसिव्ह फोर्स, हा स्ट्रॉंग असतो. पण हे टाकल्यानंतर काय होणार? कमी होणार. पण सॉल्ट टाकल्यानंतर उलटा वाढतो. हा लक्षात ठेवा इथं. पण कोणत्या? सोल्युबल इम्प्युरिटीज. सोल्युबलमुळे त्या बॉन्ड स्ट्रक्चरवर काय इफेक्ट होत नसेल. आता बघा, when a sparingly soluble substance such as phenol or detergent is mixed with water, surface tension of water decreases. Surface tension काय होतं? कमी होतं. म्हणजे जे पाणी तुम्ही घेतलं होतं आधी, त्याच्यामध्ये डिटर्जंट और फेनॉल ऍड करण्या अगोदर ते पाण्याचा थेंब, ड्रॉप हा जास्त स्फेरिकल असेल आणि डिटर्जंट टाकल्यानंतर तो कमी स्फेरिकल असेल, म्हणजे पातळपणा वाढतो. डिटर्जंट टाकल्यानंतर पाण्याचा पातळपणा वाढतो, म्हणजे त्याचे ड्रॉप्स हे गोलाकार राहत नाही. आणि पातळपणा वाढला म्हणजे कपडे धुताना कपड्याच्या प्रत्येक छिद्रांमध्ये, पोअर्समध्ये ते भिजलं जातं. आणि भिजलं तर त्याच्यामधली घाण जी आहे, डर्ट, मड जो पण असेल तो लवकर निघतो भिजला गेला म्हणजे. आणि जर थंड पाण्याने कपडे धुतले आणि गरम पाण्याने कपडे धुतले, काय फरक आहे? थंड पाण्याचे सरफेस टेन्शन हे जास्त आहे आणि गरम पाण्याचे सरफेस टेन्शन हे कमी आहे. कमी आहे म्हणजे थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पातळ आहे, कारण त्याच्या ज्या सॉल्ट असतात गरम केल्यामुळे ते खाली बॉटमला डिपॉझिट होतात आणि पातळपणा त्याचा वाढतो. आणि पातळपणा वाढला म्हणजे ते इझिली स्प्रेड होतं. कोणताही कपडा लवकर भिजला जातो. थंड पाण्यापेक्षा गरम पाण्याने कपडा लवकर भिजला जातो. जितका भिजला जाईल, ईच अँड एव्हरी कॉर्नर, ईच अँड एव्हरी पोअर, प्रत्येक छिद्र मध्ये ते पाणी स्प्रेड झालं, एंट्री केलं, तर त्याच्यामधलं जे पण डस्ट, घाण वगैरे असेल ती लवकर भिजली जाते. भिजली गेली तर वॉशिंग चांगली होते, लवकर रिमूव्ह करता येतात ते. तर बघा, फॉर एक्झाम्पल, अ डिटर्जंट पावडर इज मिक्स्ड. डिटर्जंट पावडर म्हणजे कोणतं? निरमा, वॉशिंग पावडर, व्हील असेल, रिन सुप्रीम असेल, अजून कोणते असतील. तर डिटर्जंट पावडर इज मिक्स्ड विथ वॉटर टू वॉश क्लॉथेस. कपडे धुण्यासाठी डिटर्जंट पावडर पाण्यामध्ये मिक्स करतात. ड्यू टू दिस सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. याच्यामुळे पाण्याचे सरफेस टेन्शन काय होते? कमी होते, म्हणजे पातळपणा वाढतो. सरफेस टेन्शन कमी होणे म्हणजे पातळपणा वाढणे, म्हणजे स्फेरिकलनेस ऑफ द ड्रॉप ऑफ दॅट लिक्विड डिक्रीजेस. अँड वॉटर मेक्स अ गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक. फॅब्रिक म्हणजे कपडा, कोणता पण कपडा. तर ते वॉटर त्या कपड्याला चांगला कॉन्टॅक्ट करतं, म्हणजे काय? भिजून टाकतं. अँड इज ॲबल टू रिमूव्ह द टफ स्टेन्स. कडक डाग असतील, कठीण डाग असतील की जे निघतच नसतील, ते
सुद्धा कशाने निघतात, डिटर्जंटने निघतात. बघा आपल्याला हा चांगला नेहमीचा अनुभव आहे. तर थंड पाण्यात कपडे धुतले तर डाग चांगले निघत नाहीत, निघतात थोडेफार पण कम्प्लिटली रिमूव्ह नाही. पण तेच गरम पाण्यात अथवा डिटर्जंट म्हणजे साबणाच्या पाण्यात जर आपण ते धुतले तर चांगले निघतात. फरक एवढाच आहे, पाणी पातळ होते डिटर्जंट साबणाच्या पाण्यामध्ये. सरफेस टेन्शन कमी होते म्हणजे त्याचं पातळपणा वाढतो, म्हणजे ईच अँड एव्हरी कॉर्नर त्या कपड्याचा भिजला जातो, धुतला जातो. तर अशा प्रकारे स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज जर ॲड केल्या तर सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. लक्षात ठेवा, सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. आणि सोल्युबल इम्प्युरिटीज टाकल्या तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. सरफेस टेन्शन इन्क्रीज होणे म्हणजे स्फेरिकलनेस ऑफ द ड्रॉप ऑफ दॅट लिक्विड इन्क्रीजेस, हिअर इट इज डिक्रीजेस. अँड व्हॉट अबाउट द इनसोल्युबल इम्प्युरिटीज. आता इनसोल्युबल इम्प्युरिटीज म्हणजे काय, समजा तुम्ही वॉटरमध्ये इंक म्हणजे शाई टाकली, त्या वॉटरला कलर आला, मग ते सोल्युबल आहे का, तर नाही. किंवा पावसाचं पाणी मातीवर सॉइलवर जेव्हा पडतं त्याच्या चहासारखा कलर निर्माण होतो, मग ते त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ड होतात का, तर नाही. तर ते तसेच रेंडरिंग करतात. द पार्टिकल्स ऑफ अदर सबस्टन्स इन वॉटर रेंडरिंग, and so the color of that water changes. So such impurities which retain their properties when added to another liquid, they do not lose their properties or color, then such a liquid or impurity is called as insoluble impurity. पाण्यामध्ये कचरा टाकला, कचरा डिझॉल्व्ह होणार आहे का, नाही, तो वरतीच रेंगाळत राहणार आहे. काही जाड रेतीचे कण टाकले, डिझॉल्व्ह होतील का, नाही, ते तसेच राहणार आहे. माती टाकली तसंच राहणार आहे, म्हणजे इनसोल्युबल. इंक टाकली, आता बघा, व्हेन इनसोल्युबल इम्प्युरिटी इज ॲडेड इन टू वॉटर, एखादी इनसोल्युबल म्हणजे जी सोल्युबल नाही, डिझॉल्व्ह होणार नाही अशी इम्प्युरिटी जर टाकली, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस, सरफेस टेन्शन तरी पण कमी होतं. बघा का, तर हे पार्टिकल्स, इनसोल्युबल इम्प्युरिटीचे पार्टिकल्स, ते पाण्याचे समजा 2 मॉलिक्यूल आधी प्युअर होतं पाणी सपोज फॉर एक्झाम्पल, तर त्यांच्यामध्ये हा तिसराच मॉलिक्यूल मेडिएटरमध्ये घुसला, तर यांच्यामधला जो आधी फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोहेसिव्ह फोर्स तो कमी झाला म्हणजे हे मॉलिक्यूल्स दूर गेले किंवा त्याचं सरफेस टेन्शन कमी झालं. कोहेसिव्ह फोर्स कमी झाला म्हणजे सरफेस टेन्शन कमी झालं, म्हणून सरफेस टेन्शन कमी होतं. बघा, तर व्हेन इनसोल्युबल इम्प्युरिटी इज ॲडेड इन टू वॉटर, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. व्हेन इम्प्युरिटी गेट्स ॲडेड टू एनी लिक्विड, एखादी इम्प्युरिटी एखाद्या लिक्विडमध्ये जेव्हा ॲड करतो, द कोहेसिव्ह फोर्स ऑफ दॅट लिक्विड डिक्रीजेस. बघा, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे जेव्हा ते लिक्विड प्युअर होतं, सर्व मॉलिक्युल्स त्याच्यामधले एकाच टाईपचे होते, म्हणून त्यांच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग होता, आणि तो इम्प्युरिटी टाकल्यामुळे इम्प्युरिटीचे मॉलिक्युल्स त्या 2 मॉलिक्युल्समध्ये त्यांची स्पेस तयार करतात, आणि म्हणून यांच्यामधला कोहेसिव्ह फोर्स काय होतो, वीकर होतो, डिक्रीज होतो, अँड विच अफेक्ट्स द मेनिस्कस, आणि याचा परिणाम मेनिस्कसवर पण होतो. मेनिस्कस मी तुम्हाला सांगितले होते, प्लेन मेनिस्कस, कॉन्केव्ह मेनिस्कस, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. तर इफ अ मर्क्युरी गॅदर्स डस्ट, समजा मर्क्युरीमध्ये घाण अडकली, मर्क्युरी गॅदर्स डस्ट, देन इट सरफेस टेन्शन इज रिड्यूस्ड, तर त्याचं सरफेस टेन्शन हे कमी होतं. इट डज नॉट फॉर्म स्फेरिकल ड्रॉपलेट्स, तेच त्याचं स्फेरिकलनेस लूज करतो, स्फेरिकल ड्रॉप्सच तयार होत नाही, अनलेस द डस्ट इज कम्प्लिटली रिमूव्ह, आणि डस्ट जर कम्प्लीट रिमूव्ह केली तर मात्र त्याचे स्फेरिकल ड्रॉप्स तयार होतात. बघा, मर्क्युरीच्या सरफेस टेन्शन सगळ्यात जास्त आहे लिक्विड्समध्ये, सगळ्यात जास्त 435 न्यूटन पर मीटर इतका आहे. लिस्ट आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलेला आहे, सरफेस टेन्शन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दोघं दिलेले आहेत, आणि लिक्विड्स. तर मर्क्युरी जर तुम्ही सांडली हातावर म्हणा किंवा एखाद्या सॉलिडवर, तर त्याचे थेंब जर बघणार एकदम छर्र्यासारखे दिसतात, मेटॅलिक स्फिअर सारखे, असं वाटतं एकदम गोल आहेत,
पाण्यापेक्षा. पाण्याचे थेंब इतके गोल नसतात, ते असे असतात. आणि जर आपण मर्क्युरीचे थेंब टाकले तर ते जास्त गोल असतात. जितके जास्त गोल तितके अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जास्त. कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, लिक्विडच्या फ्री सरफेसला आणि सॉलिडच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला इकडे म्हणा किंवा इकडे म्हणा अशी टँजंट ड्रॉ करायची आणि त्या टँजंटच्या त्या सॉलिडशी लिक्विडच्या बाजूने साईडने अँगल मेजर करायचा. त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. तर स्फेरिकलनेस वाढलं म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वाढतो. स्फेरिकलनेस कमी असेल, गोला लांबट गोल आहे, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कमी असतो, ॲक्यूट असतो. तर इट डज नॉट फॉर्म स्फेरिकल ड्रॉपलेट्स. स्फेरिकल ड्रॉपलेट्स तयारच करत नाही, म्हणजे असे तयार करत असेल आणि म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी असेल म्हणजे सरफेस टेन्शन पण कमी असेल. किंवा इम्प्युरिटी टाकला तर इनसोल्युबल मर्क्युरीमध्ये, पण प्युअर मर्क्युरी असेल तर मात्र नाही. समजलं मग? तर हे आपण 3 गोष्टी पाहिल्या. इम्प्युरिटीचा इफेक्ट कोणाकोणावर, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन इफेक्ट ऑफ impurities on surface tension. First effect due to soluble impurities, due to sparingly or partly soluble impurities, and third due to the insoluble impurities. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन आधीच मी या टॉपिकमध्ये थोडंफार सांगितलं आहे. तसं व्हेरी सिम्पल आहे. बघा, तापमान वाढवलं तर सरफेस टेन्शन वाढतं. आपण प्युअर वॉटर घेतलं, पावसाचं पाणी थंडगार, टेम्परेचर मेजर केलं 20 डिग्री 18 डिग्री असेल आणि त्या पाण्याचं ड्रॉप क्लीन ग्लासवर ड्रॉप ठेवला तर त्याला स्फेरिकलनेस हे जास्त असेल. तेच पाणी जे सॅम्पल घेतलंय तुम्ही, ज्याचा ड्रॉप या काचेवर टाकलाय क्लीन ग्लासवर, त्याच पाण्याला आधी मेजर केलं 20 डिग्रीला, त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर केला, जो आला तो नोट डाऊन केला आणि नंतर त्याला थोडं गरम करा, काहीतरी 5-10 डिग्री 5-10 डिग्रीज त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करा आणि मग तो त्या लिक्विडच्या हॉट लिक्विडच्या ड्रॉप घ्या. तो जास्त पसरट असेल, पातळपणा वाढला असेल आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होणार, कमी येणार. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी आला म्हणजे सरफेस टेन्शन हे कमी होतं. तर बघा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर, पातळपणा वाढतो. बघा, आंघोळीला कपड्यांना आपण गरम पाणी का वापरतो, तर थंड पाणी जर टाकलं त्याचे थेंब गोलच्या गोल छर्र्यांसारख्या आपल्या स्किनवरून ते खाली स्लोपी चालले जातात, असे काय म्हणतो आपण, निघून जातात. जसं पाण्यावर एखादा बिंदू आपला पाण्याच्या थेंब मोत्यासारखा पडतो, टपकतो आणि तो खाली लगेच घरंगडून जातो, तसे थेंब थंड पाण्याचे घरंगडून जातात. म्हणजे आपलं जी बाथिंग पर्पज आहे तो कंप्लीट होत नाही आणि म्हणून गरम पाणी कपडे धुवायला पण वापरतात. पण हॉट वॉटर, गरम पाण्याचा तोटा एकच आहे की कपडे कलर सोडतात, दे लूज देअर कलर. आणि दुसरी गोष्ट, त्यांची जी मजबूती आहे ती कमी होते, स्ट्रेंथ कमी होते. म्हणून गरम पाण्याने कपडे धुणे हे चांगले नाही. कधी कधी नो टेन्शन. मग त्याच्याऐवजी काय करायचं, थंड पाण्याने निघत नाही, गरम पाण्याने जर धुतले कपडे तर असा प्रॉब्लेम येतो, ते कपड्याची मजबूती चालली जाते, काही दिवसांनी तो फाटून जाईल किंवा फेकावा लागेल. मग काय करायचं, मग डिटर्जंट टाकायचं पाण्यामध्ये. डिटर्जंट टाकलं, सरफेस टेन्शन कमी झालं तर चांगल्या प्रकारे वॉशिंग करता येते. बरं, आता टेम्परेचर काय होतं बघा. इन मोस्ट ऑफ द लिक्विड्स, मोस्ट म्हणजे बऱ्याच लिक्विड्समध्ये सरफेस टेन्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. इतके लिक्विड्स आहेत, लॅक्स ऑफ लिक्विड्स आहेत, तर त्यांचं थंड असताना अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर केला म्हणजेच सरफेस टेन्शन मेजर केलं, जे आलं ते नोट डाऊन केलं आणि त्याच लिक्विडला गरम केलं आणि सरफेस टेन्शन मोजलं तर सरफेस टेन्शन कमी येतं. टेम्परेचर वाढलं बऱ्याच लिक्विड्समध्ये, पण काही एक्सेप्शनल केसेस आहेत. मोल्टन कॉपर आणि मोल्टन कॅडमियम मात्र उलट आहे. ते बघू आपण. तर समजलं मग. इन मोस्ट ऑफ म्हणजे नॉट फ्यू, बऱ्याच, जास्तीत जास्त
लिक्विड्सचं सरफेस टेन्शन हे डिक्रीज होतं विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. म्हणजे जसं तापमान वाढवणार तसं त्यांचं सरफेस टेन्शन कमी होतं. दुसरी गोष्ट, न्यू कॉटन फॅब्रिक. न्यू कॉटन फॅब्रिक म्हणजे नवा कॉटनचा सुती कपडा. कॉटन ओळखतात ना, नायलॉन, टेरिकॉट, टेरिलिन, अजून काय असेल तर कॉटन म्हणजे प्युअर सुती कापसाचा कपडा. त्याच्यामध्ये प्लास्टिक म्हणजे टेरिकॉट, टेरिलिन, नायलॉन काहीच नाही. तर असा जो कपडा आहे न्यू कॉटन फॅब्रिक इज इफ वॉश्ड इन कोल्ड वॉटर, थंड पाण्याने जर तो धुतला, ॲज वॉटर डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट, थंड पाणी चांगला कॉन्टॅक्ट त्या कपड्याशी करू शकत नाही. बघा, नवा कपडा आणा आणि थोडं थंड पाणी त्याच्यावर शिंपडून बघा, थेंबच्या थेंब घरंगळून खाली निघून जातील, पण तो कपडा ओला होत नाही. आणि गरम पाणी मारा त्याच कपड्यावर, लगेच भिजून जाईल, ते पाणी खाली घरंगळणार पण नाही. तर हा फरक आहे बघा. न्यू कॉटन फॅब्रिक इज वॉश्ड इन कोल्ड वॉटर ॲज वॉटर डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक. सरफेस टेन्शन. तर काय होतं, हायर सरफेस टेन्शन. थंड पाण्याचं सरफेस टेन्शन हायर असतं, म्हणजे त्याचे थेंब हे जास्त गोलाकार असतील, आणि जास्त गोलाकार असतील तर त्या कपड्याला भिजू शकत नाही. जसं छत्रीवर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, पाण्याचा थेंब असा गोल बनवून छर्र्यासारखा घरंगळून पडून जाईल, पण त्या छत्रीच्या कपड्याला ओलं करत नाही. तशाच प्रकारचे ॲक्शन इथं होते. ॲज द वॉटर डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट. कोणतं वॉटर डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट? कोल्ड वॉटर. with the fabric due to its higher surface tension and the fabric does not lose its color because of this. आणि ते नव्या कपडा थंड पाण्यामुळे त्याचा कलर सोडत नाही, म्हणजे कलर निघणार नाही थंड पाण्याने कपडे धुतले तर. पण नवे धुवायचे, जर डाग पडलेले असतील तर ते निघणार नाहीत. आता बघा पुढची केस काय आहे. हॉट वॉटर इज युज्ड टू रिमूव्ह टफ स्टेन्स. टफ स्टेन्स म्हणजे कडक डाग निघण्यासाठी गरम पाणी वापरलं जातं ऑन फॅब्रिक बिकॉज ऑफ इट्स लोअर सरफेस टेन्शन. कारण त्याचं सरफेस टेन्शन हे कमी असतं. सरफेस टेन्शन कमी म्हणजे त्याचा पातळपणा कमी, पातळपणा जास्त म्हणजे ते ईच अँड एव्हरी पोअर्स, छिद्रांना, कपड्याच्या छिद्रांमध्ये ते एंट्री करतात, त्याच्यामधली घाण हे भिजून बाहेर निघते. आणि चौथी गोष्ट आहे, इन केस ऑफ मोल्टन कॉपर और मोल्टन कॅडमियम द सरफेस टेन्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. आता बघा, हा उलट आहे. मोल्टन कॉपर, मोल्टन म्हणजे माहिती आहे ना, द्रवरूप, लिक्विड फॉर्ममध्ये. तर मोल्टन कॉपर आणि मोल्टन कॅडमियम, मात्र ह्याला अपवाद आहेत. हे जे मोस्ट ऑफ म्हटलंय, पण लिस्ट ऑफ हे जे आहेत मोल्टन कॉपर आणि मोल्टन कॅडमियम, सरफेस टेन्शन मात्र हे जितके पातळ होतील तितकं सरफेस टेन्शन यांचं वाढतं. त्यांच्या ड्रॉपचं स्फेरिकलनेस टेम्परेचर वाढल्यावर वाढतं. आता त्याच्या प्रॉपर्टी त्याला कारणीभूत आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत. नाव विल स्टॉप फॉर द नेक्स्ट टॉपिक.